सोन्याचे दागिने आपल्या जीवनात श्रीमंती आणि सौंदर्याचं प्रतीक मानले जातात। तुम्ही सुद्धा सोन्याचे दागिने घालताय का? तर मग हा व्हिडिओ नक्की ऐका। सोन्याचे दागिने आपल्या जीवनात श्रीमंती आणि सौंदर्याचं प्रतीक मानले जातात, परंतु सोन्याचे दागिने घालताना काही गोष्टींची काळजी न घेतल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात असं म्हणतात। चला तर मग जाणून घेऊया सोन्याचे दागिने घालण्याचे फायदे, सोन्याचे दागिने कधी कोणी घालावेत आणि त्याच वेळी कोणत्या चुका टाळायला हव्यात। शिवाय सोन्याचे दागिने घालण्याचे काही दुष्परिणामही आपल्यावर होऊ शकतात का, या संबंधित सविस्तर माहिती। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आतापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही। त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा। सोन्याचे दागिने म्हणताच महिलांचेच काय तर पुरुषांचेही डोळे चमकतात, कारण आपल्याकडे सोन्याच्या दागिन्यांना खास महत्त्व आहे। रोज वापरण्यासाठीही अनेक जण सोन्याच्या दागिन्यांना हमखास पसंती देतात, कारण सोन्याचे दागिने काळे पडत नाहीत। पण आपल्याला माहिती आहे का की सोन्याचे दागिने घालण्याचे काही दुष्परिणामही आपल्यावर होऊ शकतात। हे जाणून घेण्याआधी सोन्याचे दागिने घालण्याचे फायदे बघूया। सोनं हे उष्णतादायक असतं, त्यामुळे शरीरातील थंड ऊर्जेला नियंत्रित करण्यास मदत करते। त्यामुळे सोन्याचे दागिने घालणं आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं। याचबरोबर सोन्याच्या संपर्कानं रक्तभिसरण सुधारतं आणि ताणतणाव कमी होतो असं आयुर्वेदात मानलं जातं। शिवाय पारंपरिक पद्धतीनुसार सोनं हे संपत्तीचं प्रतीक मानलं जातं, त्यामुळे अनेक लोक शुभ प्रसंगांना सोन्याचे दागिने घालत असतात। मात्र सोन्याचा नकारात्मक परिणामही आपल्या मनावर होऊ शकतो का, असा कधीच सोन्यासोबतचा विचार आला नसेल। पण सोनं हे नकारात्मक परिणामही दाखवू शकतं असं ज्योतिषशास्त्रातल्या जाणकारांचं म्हणणं आहे। सोनं धारण केल्यास कर्ज आणि आजारपणाच्या चक्रात तूळ आणि मकर राशीच्या व्यक्ती फसू शकतात। त्यामुळे सोन्याचे दागिने घालताना काही चुका टाळाव्यात, ज्यामुळे दुष्परिणाम देखील होणं टळेल असं सांगितलं जातं। सोन्याच्या दागिन्यांना महिलांची पसंती असतेच। जगात सोन्याचे दागिने आवडणार नाहीत अशी महिला क्वचितच सापडेल। भलेही सोनं आता खूप महाग झालं असलं तरी ते दागिने घालण्याची महिलांना खूप हौस असते। शिवाय फॅशन आणि आधुनिक दिसण्याच्या नादात सोन्याचे दागिने घालताना अशा काही चुका आपल्या हातून घडत असतात, ज्याची फार मोठी किंमत महिलांना सुद्धा चुकवावी लागू शकते। ज्योतिषशास्त्रामध्ये या गोष्टींचा खोल अर्थ दडलेला आहे। सोन्याचे दागिने घालताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची, तर शास्त्रानुसार काही विशिष्ट काळात किंवा ग्रहणाच्या काळात सोनं घालणं टाळावं। यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढू शकते असं म्हणतात। याचबरोबर शुद्ध सोनं घातलं तर फायदेशीर असतं, परंतु मिश्र धातूचं सोनं घालणं शरीराला अपायकारक ठरू शकतं। याही व्यतिरिक्त सोन्याचे दागिने झोपताना घालणं टाळावं, कारण यामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो। अनेक जण सोनं घालताना आपल्या बोटात अंगठी घालतात, परंतु चुकीच्या हातात सोनं घालणं देखील नकारात्मक परिणाम देऊ शकतं। याचबरोबर आपल्यापैकी बरेच जण राशीनुसार किंवा ज्योतिषशास्त्रानुसार खड्यांच्या अंगठ्या घालतात, कारण एखादा खडा आपल्याला लाभेलच असं नाही। पण सोन्याचे दागिने घालताना असा विचार सहसा आपल्या मनात येत नाही। पण तुम्हाला माहिती आहे का की ग्रहांचा आणि धातूंचा थेट संबंध असल्याचं आपलं ज्योतिषशास्त्र सांगतं। त्यानुसार सोन्याचा संबंध हा थेट सूर्याशी असतो। बृहस्पती म्हणजे गुरुग्रहाचाही सोन्याशी संबंध असतो। चांदीचा संबंध हा चंद्र आणि शुक्राशी असतो। या गोष्टींचा परिणाम सोनं परिधान करणारी महिला किंवा कोणत्याही व्यक्तीवर होऊ शकतो। त्याबद्दल जाणून घेऊया सोन्याचे दागिने गळ्यात तर चांदीचे दागिने पायात घालण्यामागचं कारण आपल्याला हा प्रश्न कधी पडला आहे का की सोन्याचं पैजण कधीच पायात का घातलं जात नाही, तर चांदीचेच पैजण घातले जातात। कारण ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या डोक्याला सूर्याचं तर पायांना शनीचं प्रतीक मानलं जातं। ज्याप्रमाणे सूर्य आणि शनी यांच्यात शत्रुत्वाचा भाव आहे, त्याशिवाय प्रत्येक धातूचीही स्वतःची अशी वेगळी प्रकृती असतेच। त्यानुसार सोनं हे उष्ण तर चांदी ही थंड प्रकृतीची असते। डोकं थंड तर पाय उष्ण राहायला हवेत असं शास्त्र सांगतं। त्यामुळे सोन्याचे दागिने हे नेहमी गळ्यात, हातात किंवा कानात, तर चांदीचे दागिने पायात घातले जातात। चांदीचे दागिने हे चुकूनही डोक्यात किंवा सोन्याचे दागिने पायात घालू नयेत असं म्हणतात, कारण यांच्या परिणामी म्हणून आपल्याला मानसिक समस्या जाणवू शकतात। कारण सोनंही आपल्यासाठी शुभ किंवा अशुभ ठरू शकतं। म्हणून सोन्याचे दागिने घालणं हे काही राशींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ मानलं गेलंय। शुभ राशींमध्ये मेष, कर्कट, सिंह आणि धनु लग्न असणाऱ्यांना सोनं लाभतं, तर वृश्चिक आणि मीन राशीच्या व्यक्तींना मध्यम परिणामकारक ठरतं। वृषभ, मिथुन, कन्या आणि कुंभ राशीला सोनं लाभत नाही। एवढंच नाही तर तूळ आणि मकर राशीच्या व्यक्तींनी सोनं धातू हा कमीत कमी प्रमाणात धारण करावा असं म्हणतात।
उत्तम वैवाहिक जीवनासाठी सोनं आहे. चांगलं सोन्याची चेन घालणं हे कोणत्याही दाम्पत्याच्या सहजीवनातल्या खुशीवर चांगला परिणाम करतं. याचबरोबर तर्जनीत सोन्याची अंगठी घातल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळू शकते. आता सगळ्यांच्या घरी सोनं असतंच, पण घरातलं सोनं ईशान्य किंवा नैऋत्य दिशेला ठेवणं हे चांगलं मानलं जातं. याचबरोबर सोनं हे नेहमी लाल कपड्यात बांधूनच ठेवावं, यामुळे घरात धनसंपत्ती वाढण्यास मदत मिळते असं म्हणतात. शिवाय भारतामध्ये अक्षय तृतीया, धनत्रयोदशी आणि दिवाळी हे सण सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानले जातात. हे दिवस नशीब आणि समृद्धी आणतात असं मानलं जातं, ज्यामुळे ते सोन्याच्या गुंतवणुकीसाठी लोकप्रिय दिवस मानले गेले. सोनं घालण्यासंबंधित आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जुने अभावी माणसे सांगतात की सोन्याचे दागिने पायात कधीच घालत नाहीत. चांदीचं पैंजण पायात घातले जातं, कारण असं मानलं जातं की सोनं गरम असतं आणि चांदी थंड असतं. डोक्यात सोन्याचे अलंकार घातल्याने डोक्यात निर्माण होणारी ऊर्जा पायांमध्ये उष्णता निर्माण करते. त्याचबरोबर पायात असलेला चांदीचा थंडावा डोक्यापर्यंत जातो. असंही मानलं जातं की चांदीचं पैंजण पायात घातल्याने पायाला मजबूतीही मिळते. शिवाय सोन्याचे दागिने पायात घातले जात नाही, यामागे एक आध्यात्मिक कारणही आहे. सोन्याचे दागिने हे परमेश्वराला अतिशय प्रिय असतात. पिवळा रंग हा भगवान श्री हरिविष्णूंचा आवडता रंग आहे. सोन्याचा रंग सुद्धा पिवळा असतो, म्हणूनच सोन्याचे दागिने पायात घातले जात नाहीत. असं मानलं जातं की कधीही बेंबीच्या खालच्या भागात सोन्याचे दागिने घालू नयेत. असं केल्यानं धनाची देवी माता लक्ष्मी सुद्धा नाराज होऊ शकते आणि त्यामुळे आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आता घरात असलेलं सोनं कशा प्रकारे ठेवावं, कोणत्या पद्धतीने ठेवावं, असाही प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. तर सोनं हे आपण कपाटात ठेवू शकता किंवा तिजोरीमध्ये कुठेही ठेवताना सोनं नेहमी लाल कपड्यात झाकूनच ठेवलं पाहिजे असं शास्त्र सांगतं. यामुळे आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्यावर मंगळाची सुद्धा कृपा दृष्टी राहते. समृद्धीत वाढ होते आणि घरात देवी लक्ष्मीचा निवास कायम राहतो असं म्हणतात. याचबरोबरच्या महिलांना गर्भधारण करण्यात समस्या येत असेल त्यांनी सोन्याचे दागिने घालणं चांगलं मानलं जातं. त्यांनी मरंगडीमध्ये म्हणजेच करंगडीच्या बाजूच्या बोटात सोन्याची अंगठी घालावी. असं मानलं जातं की ज्या महिला गळ्यात सोन्याची चेन किंवा मंगळसूत्र घालतात त्यांचे पती त्यांच्यावर खूप प्रेम करतात. गळ्यात काळ्या मोत्यांचे सोने किंवा मंगळसूत्र घातल्यानं वैवाहिक जीवनाला कोणाची दृष्ट लागत नाही असाही समज आहे. आता सोनं कधी घालू नये हेही ज्योतिषशास्त्र सांगतं. ज्योतिषशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की ज्यांना पोटाचा त्रास आहे किंवा वजन खूप वाढलेलं आहे त्यांनी सोनं घालू नये. एखाद्याच्या जन्मकुंडलीत गुरुची स्थिती खराब असेल तरी सुद्धा सोनं घालू नये. लोह, कोळसा आणि काळ्या वस्तूंचा व्यापार करणाऱ्या लोकांनी सोनं घालण्यापासून स्वतःचा बचाव करावा असाही सल्ला दिला जातो. त्याचबरोबर तिजोरीमध्ये सुद्धा सोन्याबरोबर इतर कोणतेही धातू ठेवू नये असंही शास्त्र सांगतं. तर सोन्याचे दागिने तुम्ही सुद्धा घालत असाल आणि आपल्या घरामध्ये सुद्धा सोन्याचे दागिने असेल तर त्याची अशा पद्धतीने काळजी घ्यावी असं सांगितलं जातं. सोन्याच्या दागिन्यांविषयी तुम्ही सुद्धा अशी काळजी घेता का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.